लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अवैध रेशन धान्य विक्री करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची धाड, माजलगाव येथे खळबळ। बीड माजलगावमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार, शेकडो गहू तांदूळाचे कट्टे असणाऱ्या गोडाऊनला केले सील। बातमी बीड येथून। बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून काही मीटरवर असलेल्या बायपासवर रेशनचे तांदूळ व गहू बिनधास्तपणे साठवून ठेवत रात्री इतरत्र ठिकाणी ते वाहनात भरून पाठवले जातात। याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट माजलगाव गाठले व त्यांनी सदरील ठिकाणी जाऊन धाड टाकली असता त्यांना या ठिकाणी शेकडो कट्टे रेशनचे आढळून आल्याने त्यांनी ते गोडाऊन सील करण्याचे आदेश दिलेत। ही घटना आहे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ची। या बातमीचा उलगडा केला आहे रिपब्लिकन वार्ता बीडचे प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे यांनी। पाहुयात सविस्तर बातमी। माजलगाव येथील शासकीय गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ व इतर साहित्य रेशनवर वाटण्यासाठी येत असते। गोडाऊनवर आलेल्या गहू व तांदळाच्या कट्ट्यापासून 5 किलो धान्य काढले जात असल्याचे अॅडव्होकेट नारायण कोले यांनी पुराव्यासह दाखवून दिले होते। हे काढण्यात आलेले 5 किलो धान्य पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेशन दुकानदार हे संगणमत करून माजलगाव शहरातील बायपासवर हे सर्व धान्य साठवून ठेवत होते। ते रात्री वेगवेगळ्या वाहनांमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करत असतात। याची गुप्त बातमी जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती। माजलगाव शहरामध्ये असे एकच गोडाऊन नसून कमीत कमी 10 गोडाऊन असल्याचेही बोलले जाते। याबाबतची माहिती बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी माजलगाव शहरातील सदरील साठवून ठेवलेल्या गोडाऊनवर जात धाड टाकली असता या ठिकाणी त्यांना गहू व तांदळाचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला। यानंतर जिल्हाधिकारी यांनी हे गोडाऊन सील करत सदरील व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। यामुळे माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। ही धाड टाकली त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी सदरील गोडाऊनवर धाड टाकली होती। या ठिकाणी रेशनचे धान्य आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सदरील गोडाऊन सील करण्यात आले आहे। सदरील गोडाऊनचे मालक हे शेख अमजद शेख इब्राहिम यांच्या मालकीचे आहे अशी माहिती समोर येत आहे। सदरील गोडाऊनमध्ये धान्य किती आहे याची माहिती गोडाऊन सील केल्यामुळे कळू शकली नाही। आमच्या प्रतिनिधीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली असता प्राची ठाकूर, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग माजलगाव यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। सदरील गोडाऊनमध्ये मोठा साठा सापडल्याची माहिती समोर येत आहे। अवैध रेशन धान्य असलेल्या गोडाऊनवर जिल्हाधिकारी यांनी धाड टाकली होती। यावेळी या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा गहू व तांदूळ असल्याचे निदर्शनास आले। म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, तहसीलदार किंवा गोडाऊन कीपर, ही सगळी लोक गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून या राशनवर डल्ला मारतात। कुठल्याही दुकानावर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 50 किलोचा कट्टा भरत नाही। गोडाऊन कीपरच्या संमतीनं तहसीलदार आणि इतर वरिष्ठ अधिकारी हे त्या पोत्यातला माल काढून घेऊन हजारो टन माल बाहेर निर्यात करतात आणि गोरगरिबाच्या तोंडचं राशन त्या ठिकाणी पळवतात। खरं तर याबाबत जिल्हाधिकारी ज्या पद्धतीनं त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे तसं कुठल्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत किंवा शासकीय गोडाऊनची तपासणी करण्याच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत ॲक्शन घेतलेली नाही। याच्या संदर्भात आमच्या शेकडो तक्रारी त्यांच्याकडे आहेत, परंतु सामान्य माणसाचं जे काही राशन प्रशासनातले अधिकारी हडप करतात याबाबत कुठलंही प्रशासन आणि राजकीय मंडळी याच्यात लक्ष घालायला तयार नाही। माझं स्पष्ट म्हणणं आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, माजलगावचे तहसीलदार असतील किंवा त्या गोडाऊनचा गोडाऊन कीपर असेल, हे सर्व लोक संगनमतानं सामान्य माणसाच्या तोंडचा घास त्या ठिकाणी पळवून आपले खिसे भरण्याचं काम करतात। आणि याला अनेक वेळेस आपण बघत असाल की ह्या टरका जात असताना पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मुख्याची भूमिका घेऊन या लबाडांना सहकार्य करण्याचं काम करते।
खरं म्हणजे या सगळ्या लोकांवर वाच ठेवायचं काम लोकप्रतिनिधीचं असतं, परंतु लोकप्रतिनिधी सध्या फक्त हप्ते गोळा करण्यात व्यस्त आहेत आणि केवळ आपल्या पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी कामात भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत। त्यामुळं ही प्रशासनातली ही जी काही भ्रष्ट मंडळी ही मोकाट सुटलेली आणि त्याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष पूर्ण ताकदीनं याच्यासाठी लढा उभा करेल आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांना त्यांचा हक्काचं राशन मिळवून देईल एवढा विश्वास मी आपल्याला देतो। बाबासाहेब मणेरे, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्रासाठी, माजलगाव, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.